शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मारेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 24 जुलै 2025 गुरुवारी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एक भाग म्हणून मारेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरील वणी मारेगाव कला वाणिज्य महाविद्यालयात मार्गावर शांततेत आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष मोबिन शेख यांच्या आदेशाने मारेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले। या आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन वासेकर, उपाध्यक्ष देविदास भोयर, युवक तालुका अध्यक्ष जयंत उईके, तालुका उपाध्यक्ष संकेत मानकर, तालुका सचिव योगेश विलास गानफाडे, तालुका संघटक आकाश लक्ष्मण नांदेड, कोषाध्यक्ष अभिजित देवराव सोयाम यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी युवा तालुका अध्यक्ष जयंत उईके। आपण आज 24 तारीख चक्काजाम आंदोलन बच्चू भाऊंनी ठरवल्याप्रमाणे राबवला व सरकारला सांगितलं की शेतकरी हा झोपलेला नसून जागृत आहे व शेतकरी पुत्र या पाण्यात सुद्धा या आंदोलनात आले व त्यांचा सहभाग दिसून पडला। त्याच्यामुळे सरकारने जबाबदार खबरदारी घ्यावी की शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी जसे MRGS व शेतकरी कर्जमाफी निवडणुकी अगोदर आश्वासन देऊन खोटे आश्वासन देऊन शेतकरी व शेतमजुरांचे मत घेतले, तसेच त्यांचा आक्रोश पाहून सरकारने जागृत व्हावं। कारण की महाराष्ट्रामध्ये 80% हा समाज सामान्य वर्गाचा आहे व तो शेतीशी जुळलेला आहे। आज विदर्भामध्ये बेरोजगारी, लाचारी, दिव्यांग बांधवांना मानधन नाही, हे सर्व लोकतंत्रामध्ये चालणार नाही। दिलदार शेख, CTV मारेगाव वणी।